नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्यांना मेहंदी काढायला खूप जास्त आवडत असतं आणि सणावारांना आपण आवर्जून मेहंदी काढत असतो. त्यात तर आता दिवाळी सण येतोय. दिवाळी म्हटलं की आपल्याला मेहंदी, बाकीच्या सर्व सजावटी ह्या आपण नेहमी करत असतो. परंतु भरपूर अशा मैत्रिणी आहे की ज्यांना मेहंदी काढायला जमत नाही किंवा व्यवस्थित कोण पकडता येत नाही. कोण पकडता आला तर डिझाईन कुठली काढावं तेही समजत नाही. जर तुमच्याही सोबत जर असं होत असेल तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने मेहंदी काढण्याची पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला फक्त हे एअरबड जे असतो बघा, जो आपण कान क्लीन करण्यासाठी वापरतो, त्याच्या मदतीने आज आपण मेहंदी काढणार आहोत. ज्यांना कुणाला कुठलीही डिझाईन येत नसेल त्यांना ही मेहंदी काढायला जमेल अशी साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल. तर बघा, या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक जी एअरबड असते त्याच्याच मदतीने आपण मेहंदी काढणार आहोत. आता भरपूर महिलांना व्यवस्थित कोण पकडता येत नाही, त्यामुळे आपण ही सोपी पद्धत या ठिकाणी बघणार आहोत. आता दिवाळी म्हटलं की आपण खूप मेहंदी काढतो, रांगोळी काढतो, अशा म्हणजे भरपूर वेगवेगळ्या डेकोरेशन वगैरे करतो. तर जर तुम्हाला ही मेहंदी काढता येत नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर बघा, सर्वात आधी आपल्याला मेहंदीचा कोन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पकडता येत नसलं तरीही तुम्ही ही मेहंदी ट्राय करू शकतात, कारण खूप सोपी आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. जास्त डार्कवाली लाईन अजिबात काढायची नाही आहे. सरळ अशी रेषा जी आहे बोटांपर्यंत, जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने व्यवस्थित ह्या ज्या लाईन आहेत त्या बघा अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायच्या आहे. आता बघा, आपल्याला व्यवस्थित जरी कोन पकडता येत नसलं ना तरी तुम्ही थोडासा वाकडी जरी लाईन केली तरी काहीच अडचण नाही आहे, कारण आपण यावरती जी सोपी एक डिझाईन तयार करणार आहोत त्यामुळे ते व्यवस्थितच दिसणार आहे. तर बघा, आता आपल्याला त्यानंतर अशा पद्धतीने डॉट देऊन घ्यायचे आहे. आता हे डॉट देताना एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जास्त मोठे डॉट आपल्याला द्यायचे नाही आहे. आणि दुसरी गोष्ट बघा, आता ह्या लाईनला मी जर ह्या खालच्या साईडला जर डॉट दिला तर दुसऱ्या लाईनचा अगदी त्याच्या क्रॉसमध्ये म्हणजे थोडासा वरती डॉट द्यायचा आहे, म्हणजे समोरासमोर डॉट यायला नको यासाठी ही काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने जेवढ्या काही लाईन आपण ड्रॉ केलेल्या आहे त्या लाईनवरती व्यवस्थित अशा पद्धतीने डॉट देऊन घ्यायचे आहे. जास्त मोठे डॉट न देता अगदी छोटे छोटे डॉट द्यायचे आहे. आणि बघा, कुणालाही म्हणजे कितीही अडाणी असलं, किती कोणालाही मेहंदी जमत नसेल तर त्यांना फक्त रेष मारता येते म्हणजे येतेच. आणि दुसरी गोष्ट, अशा पद्धतीने जे डॉट आहे ते सुद्धा देता येतातच. कितीही कोणालाही मेहंदी जरी काढता येत नसेल तर एवढं सोपं काम तर त्या नक्कीच करू शकतात. त्यामुळे बघा, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी ही जी डिझाईन आहे ती सांगत आहे. फक्त ह्या ज्या एक दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित फॉलो करायच्या आहे, तरच ही डिझाईन व्यवस्थित दिसेल. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठकुठं पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार देखील मानता येईल. तर बघा, आता जेवढे काही आपण लाईन ड्रॉ केले आहे त्या सर्व लाईनवरती अशा पद्धतीने आपल्याला दोन त्या साईडने आणि दोन ह्या साईडने असे चार डॉट जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचे आहे, म्हणजे देऊन घ्यायचे आहे. अगदी सोपं आहे. फक्त लक्षात घ्यायचं आहे की जास्त मोठा डॉट व्हायला नको किंवा एकाआड एक आपल्याला अशा पद्धतीने डॉट द्यायचे आहे. त्यानंतर आता पुढची पद्धत बघणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपल्याला जी एअरबड असते म्हणजे जी कान आपण क्लीन करतो तो घ्यायचा आहे. आणि बघा, अशा पद्धतीने जो डॉट दिलेला आहे ना तो फक्त आपल्याला असा आतल्या साईडला लोटायचा आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीने फुलाचा जो आकार आहे तो आपला तयार होतो आहे. आणि एवढी सोपी पद्धत आहे की तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या म्हणजे असे वेगवेगळे गोल आकारामध्ये फुलं तयार करू शकतात, किंवा अजून तुमच्या डोक्यामध्ये एखादी काही डिझाईन असेल तीसुद्धा तुम्ही या पद्धतीने तयार करू शकतात. आणि रिझल्ट बघा, इतकं सुंदर दिसतं आहे. अजून तर हे बाकी आहे इतकंच बघा किती छान दिसतं आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा,
कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। अगदी सोपी पद्धत आहे। जरी तुम्हाला मेहंदी काढता येत नसेल तरी तुम्ही अगदी इझिली आता दिवाळीमध्ये तुमच्या स्वतःच्याच हाताने तुम्ही अशा पद्धतीने जी मेहंदी आहे, डिझाईन जी आहे ती काढू शकतात, कुणाचीही हेल्प न घेता। आणि डिझाईनसुद्धा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच रिझल्ट याचा मी दाखवणार आहे। खूप सुंदर आहे, म्हणजे असं नाही की छान दिसत नाही मग आपण ही कशी काढणार असं नाही आहे, कारण खूप सुंदर ही डिझाईन तयार होते। याची जेव्हा एंड तुम्ही बघशाल त्यावेळेस तुम्हाला नक्की समजेल। आता बघा सर्व जे आहे आपल्याला असे डॉट जे आहे फुलाचा आकार तयार करून झालेला आहे। त्यानंतर आता दोघं जे फुलं आहे बघा त्याच्या अगदी सेंटरला मोठा डॉट द्यायचा आहे आणि कडेने अगदी छोटे छोटे डॉट देत जायचे आहे अशा पद्धतीने, म्हणजे एक नवीन डिझाईन, एक नवीन लुक याला तयार होतो। आणि बघू शकता सेंटरचा जो डॉट आहे तो मोठा द्यायचा आणि त्यानंतरचे छोटे छोटे म्हणजे असं कमी कमी करत जायचं आहे। आता जेवढे जेवढे दोन दोन आतमधले जे दोन दोन फुलं आहे म्हणजे दोघांमधला जी गॅप आहे तो आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पॅक करायचा आहे, म्हणजे सजवायचा आहे। आणि बघू शकतात तुम्हाला जरी मेहंदी काढता येत नसेल ना तुम्ही अशा पद्धतीने डॉट तर नक्कीच देऊ शकतात। आणि बघा खूप सुंदर सुद्धा दिसते, दिसायलाही छान दिसते। तुम्ही फ्रंटला किंवा बॅकला सुद्धा अशा प्रकारची जी फुलं आहे तयार करू शकतात आणि अशा डॉटने त्याला डेकोरेटसुद्धा मस्त करू शकतात, जी की दिसायलाही खूप छान दिसते। आणि आता इथे एंडिंगला सुद्धा तुम्ही असं मोठंसं फूलसुद्धा काढू शकतात। बघू शकतात अशा पद्धतीने जी मेहंदी आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानेच काढू शकतात। आता फ्रंट साईडला जर तुम्हाला मेहंदी काढायची असेल तर तुम्ही मोठंवालं फूल काढू शकतात, त्यासाठी मोठे डॉट दिले तरी चालेल। आणि बघू शकतात अशा पद्धतीने जास्त मोठा द्यायचा नाही, मी या ठिकाणी जास्त मोठा काढायला गेली परंतु ते काही व्यवस्थित मला जमला नाही, म्हणून मी तुम्हाला रिझल्टसुद्धा तुम्हाला दिसेल बघा व्यवस्थित। आता हा मोठा जर डॉट झाला तर तो व्यवस्थित येत नाही, त्यामुळे छोटे छोटे डॉट द्यायचे आहे। आता बघा मी तुम्हाला दुसरीकडे छोटे डॉटसुद्धा देऊन दाखवत आहे। आणि हे सर्व शक्य झालेलं आहे ते फक्त या म्हणजे ही एअरबड आहे त्याच्याच मदतीने मी या ठिकाणी संपूर्ण जी मेहंदी आहे ती काढलेली आहे। आणि अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या गोल आकारामध्ये भरपूर असे फुलं जे आहे या एअरबडमुळे काढू शकतात, ज्यासाठी आपल्याला पैसेही खर्च करण्याची गरज नाही किंवा दुसरे कोणाची हेल्पची सुद्धा गरज नाही आहे। अगदी तुमच्या हातानेच तुम्ही अशा पद्धतीची जी फुलं आहे ती व्यवस्थित काढू शकतात आणि खूप जास्त सोपं आहे। फक्त जे डॉट आहे ते अशा पद्धतीने छोट्या साईजचे घ्यायचे आहे। आता बघा मी तुम्हाला दुसरा अजून काढून दाखवत आहे। अशा पद्धतीने छोटा डॉट दिल्यानंतर ना खूप सुंदर हे फूल बनतं आणि बघा रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा किती छान दिसतंय। तर बघा खूप सुंदर आहे। व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवारास नातेवाईकांमध्ये सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील येणाऱ्या दिवाळीमध्ये अशा प्रकारे ते पण छान छान मेहंदी काढतील आणि आपली जी दिवाळी आहे छान अशी सेलिब्रेट करतील। खूप सुंदर आहे, आवडल्यास मित्रपरिवारास शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी भरपूर असे नवनवीन यूजफुल व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येत असते। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।